जय महाराष्ट्र. तर आज आपला बॅक 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 आहे बॅक. ए बॅक नाही, शोल्डर आहे. नाही रे बॅक आहे, शोल्डर आहे. शोल्डर आहे मग नाही बे, बॅक आहे रे, मला माहिती नाही. शोल्डर बॅक आहे ऐकू नका, याला लक्षात नाही राहत जरा. चला बघू जिम मध्ये जाऊन काय बॅक आहे का शोल्डर आहे. काय पण असू दे, मारण्याशी फरक. चला मग भेटू जिम मध्ये, बाय. मग काय जिम मध्ये येताच वर्कआउटच्या पहिले वॉर्मअप केलं. वॉर्मअप करताना केलाच पाहिजे. काय वॉर्मअप होताच इन्क्लाइन डंबल रो मारले 15-15चे 3 सेट. फर्स्ट सेट आम्ही 5 kg ने मारला, सेकंड आणि थर्ड 7.5 kg ने मारला. मग आम्ही केलं लॅट पुल डाऊन, याचे पण 15-15चे 3 सेट मारलेत आम्ही. मग लॅट पुल डाऊन झाल्यानंतर सीटेड केबल रो मारले 15-15चे 3 सेट. आणि या वर्कआउटचं नाव काय कमेंट करून तुम्हीच सांगा. आणि याचे पण 15-15चे 3 सेट मारले. त्याच्यानंतर आम्ही हे एक्सरसाइज केले बॅकची. मग त्याच्यानंतर कार्डिओ म्हणून आम्ही टायर फ्लिप केलं मित्रांनो. तर हे कोण एक याच्यात 2 वेळा फ्लिप करू शकतं, नक्कीच कमेंट करून सांगा. तर आजचा वर्कआउट झालाय मस्त पैकी. होता आज आपला बॅक डे. मस्त होता बॅक डे झालाय कम्प्लीट. अजून काय केलं आपण? आता पण केलं टायर फ्लिप तर कार्डिओसाठी असतो. 1 टायर फ्लिप असं एकदा टायर फ्लिप केलं का 2 वेळा झालं पाहिजे. असं कोणी करू शकत असेल तर कमेंट करा, नाही का? आणि जर असं कोणी नसेल करत तर लाईक करा, तरी कमेंट कमेंट लाईक आणि दोन्ही करा, सगळं करा. सगळं बाय.